कामगिरी करणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रिव्हर्स केलाय, यशस्वी झालेत आणि या बॉलला पाठवलंय सरळ बॅकवर्ड. पारनेर तालुक्याचा बुलंदाबाज प्रवीण गायकवाड सरांचे ट्रान्स आज नाशिकच्या मखमलाबाद मध्ये आणि आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांना ऐकायला मिळतात. प्रत्येकाला करावा लागेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. चांगला बॉल ऑन साइड ला खेळलाय, बिटवीन द गॅप बॉल ला खेळला जात आहे आणि गायकवाड 14 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेल्या आहेत. बिग हिट केला जातोय, उंच आकाशामध्ये हा फटका खेळला जातोय आणि यावेळेसचा बॉलचा कंट्रोल जो आहे तो गोलंदाजाला दाखवावा लागेल. ओहो, यावेळेस देखील एक देखणा स्ट्रोक, यावेळेस देखील एक नेत्रदीपक वाडच्या बॅट मधून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग. परत एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोली कनेक्शन यावेळेस होताना पाहायला मिळालेलं नाहीये. हा चेंडू मात्र निश्चित रूपानं निर्धाव होता, परंतु काय घडलं इकडे, धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि जर पाहिलं तर गोलंदाज सुनील यांना आमंत्रित करण्यात येते. शॉर्टबॉलचा वापर करण्यात आलाय. हा चेंडू निश्चित रूपानं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. 40 धावा. ओहो, बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन बॅट आणि बॉल मध्ये तर तो पुरस्कार दिला जाणार आहे. 40 धावा. बाहेर जाणारा बॉल, त्याला छेडण्याचा प्रयत्न. ओपन क्रिकेट, टेनिस बॉलचं मोठं क्रिकेट या मखमलाबाद मध्ये सुरू झालेलं आहे. समोर उडवलाय, फटका दर्जेदार खेळलाय आणि या बॉलला पाठवून देखील आगमन होणार आहे, त्यामुळे वेळ वाचवा प्लीज. लोअर फुल टॉस, मिड विकेटला आक्रमण, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळलाय, फटका फसतोय आणि लॉंग ऑन बॉलच्या खाली पोहोचतोय. संघ खेळणार आहेत, टॉससाठी सज्ज राहा. ओहो, काय फटका खेळलाय, अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक उडवलाय बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि प्रयत्न मात्र तिथे क्षेत्ररक्षकाने खूप तिथे बॉलला आतमध्ये फेकलं आणि खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाह, फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडतायत, चांगल्या पद्धतीने हाताळलंय, पुढे टाकलाय आणि पुढेच उडवलाय, परंतु हा फटका देखील मिस टाइम आहे आणि 6 षटकांमध्ये पहिला चेंडू इनफिल्डच्या मारतून क्लिअर करून जाय, वन बाउन्स. आता या प्रकारे क्षेत्र सजवले गेले. चेतन चौधरी पहिल्या चेंडूवर चौकार, मागील तोंडी चेंडू निर्धाव. त्यावेळेस बॅट होण्याचा प्रयत्न, बॅटर शपथ झाली, निर्धाव चेंडू 4 वर बॅटिंग करतोय. त्यावेळेस लाला पुढे साचावला, फुल टॉस बॉल आणि पाहू शकाल डीप मध्ये खेळाडू अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू निघून गेला. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळला गेला, गॅप मध्ये चेंडू आहे, खेळाडू जातो मागे, चेंडू प्रयत्न केला, परंतु चेंडू खूप वेगवान अलंद कार्पेट निघून जातो. व्हाईट बॉलने धाव पुढे सरसावले 16 अंकावर. त्यावेळेस फटका तर फसला, चेंडू खाली, ऐकून खेळाडू जय गायकवाड आणि मोठा मासा केलाय. पाहू शकाल 3 चेंडू मध्ये 6 धावा नक्कीच खर्च केला, परंतु एक मोठा गडी बाद कमी यशस्वी राहिला. शॉर्ट बॉल उभा खेळण्याचा प्रयत्न होता ऑफिसच्या बाजू. संतोष पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 वर ते बॅटिंग करते, चौकाराच्या मदतीने 2 चेंडू फेस केलेत. त्यावेळेस सरळ बॅटने, वाह, सीधी बॅट, नो बकवास, हा आलाय आदिशी प्रीमियर समान संधी आहे दोन्ही संघांना या सामन्यामध्ये. यावेळेस फटका उंच खेळला, डीप मध्ये खेळाडू पुढे सचावेल भारत संघामध्ये खेळतात. आता पाहू शकत त्यांचा कॉम्बिनेशन किती चांगला असेल मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर चेंडू, बॅट चिकट आणि फलंदाज बॅक टू द आउट. आतमध्ये तेजस्वी बॅटिंग करावी लागेल. चेतन हॅट्रिक वर आहे, हॅट्रिक पूर्ण होईल का तेजस सांभाळेल. त्यामुळे पाहू शकाल ऑफच्या बाहेर चेंडू हलकीची अपील नक्कीच केली चेतनने, परंतु पाहू शकाल 2 मोठी गडी बाद केले गेले. अजून येणारे चेंडू असतील 19 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, वा वा वा, चौथा. पहिला चेंडू सुनील फसाळे फसलाय, चेंडू खाली, जय गायकवाड आलाय, वा, आणि सुनील आता 15 चेंडू बनवायचे 37. पुढे सरसावला, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न,
मध्ये संगणक गणेश कडाळे करणार नाही चुकी. लखन या प्रेक्षकांना ब्रीद नक्कीच चेतन चौधरी यशवंतच्या मागून नक्कीच फिल्डिंग सेट करत असताना डीप स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळाडू डीप कॉकॉर्नर डीप लॉंग ऑन पुढे ससव खेळायचा प्रयत्न पाहू शकता बोर्डवर अप्रतिम त्यांनी गोलंदाजी केली. यावेळी आल्या थोरात साहेबांनी जोरात मारलाय परंतु पाहू शकाल जय गायकवाड चेंडू खाली बॅक टू बॅक दुसरा बोरगड नाशिक संघाकडून फटका फसला. गोलंदाज मागे जातो झेल टिपण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळी थिपला झेल संपला. अजून एक बॅटरचा खेळ 8व्या गडी बाजार